माहीत लागलं थोडं तिरपा करा खाली. पुढे येऊ ना मी चांगला. गुरुवर्य भाई मुनिश्री यांच्या थोडा जवळ घेऊ का? नाही थोडासा खाली करा. हां, खाली खाली खाली. खाली खाली दांडे खाली वर. बस बस बरोबर. हां हां. बोला बोला. यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आदेशाने आणि आज मी 22 तारखेला मला जो उपदेश केलेला आहे त्या अनुषंगाने मी आज ह्या पवित्र भूमीमध्ये उभा आहे. तर भाईश्रींना साष्टांग दंडवत, शतशः दंडवत आणि तुमच्या सर्वांच्या या वासनिक मंडळामध्ये मी आहे. तर तुम्हाला सर्वांना ह्या मंडळ जे आहे तुमचं याच्यातली जी रचना आहे ह्या रचनेमध्ये जो मला भाव दिसतोय हा जो भाव इतका पवित्र आहे आणि वागण्यामध्ये प्रत्येकाच्या, त्यानंतर समजून घेण्यामध्ये, त्यानंतर पूर्ण फॅमिलीमध्ये जो मला सहानुभूत दिसतोय, जे आनंदी वातावरण दिसतंय, हे सगळं पाहून मी एकदम आनंदी झालेलो आहे ह्या परिवारामध्ये. तर हे तुमच्या सर्वांच्या असाच एक प्रकारे मला सहकार्य असावं जेणेकरून मला पुढे जाता येईल आणि माझ्या आयुष्याची चांगली वाटचाल करता येईल, अशी मी तुमच्या चरणी सर्वांसाठी मी एक प्रकारे प्रार्थना करतो. तर ह्या महानुभव पंथामध्ये मी नवीन असल्यामुळे मला जास्तीची काही माहिती नाही आहे, परंतु मला सहवास लागलेला जो आहे तर कृष्णदास मुनी जे आहेत त्यांनी आता अनुभव हे घेतलेला आहे, अनुसरण घेतलेले. तर त्यांचं मला खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत पोहोचलेले आणि त्यांचा सहवास जवळपास मला 12 ते 15 वर्षापासून लाभत आहे. आणि ईश्वरी रचना काय आहे हे तर मला काही माहिती नाही, परंतु त्यांचे आणि आमचे जे काही योग आलेले हे फार अनपेक्षित घटना घडलेल्या आहे आणि त्या अनपेक्षित घटनेतनं ते योग जुळून आलेले. आम्ही काही अगोदरचे मित्र नव्हतो, काही नव्हतो, परंतु ही ईश्वरी रचना आहे असं मी समजतो. आणि त्यांचा माझ्यावर काय म्हणून विश्वास बसला किंवा माझं काय आहे ऋणानुबंध हे न माहीत होता, म्हणजे कळत न कळत आम्ही इतके पुढे गेलेलो आहे की आज त्याचं प्रमाण आज आता मी इथे त्यांच्यामुळे उभा आहे. तर कृष्णदास मुनींना मी साष्टांग दंडवत घालतो त्यांच्यामुळे आज मी इथं उभा आहे. तर मागचं जीवन जे आहे, माझे जे अनुभव आहे हे जीवनातले अनुभव हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर लहानपणी कदाचित ह्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या स्वभावामुळे असू शकतील असं मला वाटतं. की आपला स्वभाव जो आहे, एका ताईची लेकरं असतात, 4 लेकरं असल्यानंतर प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे राहतात, परंतु जे काही प्रत्येकाचं नेचर आहे ईश्वरी रचनेप्रमाणे, तर त्या रचनेचा परिणाम म्हणून कदाचित ह्या गोष्टी घडत असतील आयुष्यामध्ये. तर एक लहानपणी आम्हाला काही कळत नव्हतं. आम्ही 9वीत असताना आम्ही पोहायला जायचो. आता मी जे काही हे उदाहरण देणारे माझ्या आयुष्यामधले देणारे, मला महानुभव पंथाचा काही अनुभव म्हणजे सत्संगाच्या हिशोबाने माझी काही रचना नाही आहे. तर मी माझे अनुभव गुरुजींनी मला सांगितलं की तुमचे अनुभव व्यक्त करा, म्हणून हे अनुभव व्यक्त करतो. तर मी आणि माझे चुलत भाऊ वगैरे आम्ही पोहायला गेलो होतो. पोहायला गेल्यानंतर काय आमचा रोजचा प्रोग्राम असायचा उन्हाळ्यामध्ये. तर
आणि पोहणं झाल्यानंतर काय, आता आमच्याकडे जो गुराखी होता त्याला घरून डब्बा जो दिलेला जायचा, आम्हाला माहीत नाही गुराख्याला काय कोणता डब्बा दिला जातो काय काय नाही. आमचं पोहणं झाल्यानंतर आम्ही एक दिवस काय केलं, त्याचा डब्बा आम्ही खाऊन घेतला आणि त्याला सांगितलं तू घरी जा जेवायला, मग आम्ही की येणार नाही. तो गुराखी घरी गेला, त्यानं त्याचा सांगितलं की माझा डब्बा त्यांनी खाल्ला दोघांनी आणि मला घरी पाठवलं. त्याला तर त्याचं काय जे असेल ते जेवण, आमचं जेवण घरी शिल्लकच होतं, त्याला जेवण मिळालं. त्याच्यानंतर आमची आत्या जी आहे ती दारात अशी छडी घेऊनच बसलेली होती, आम्ही आमची येण्याची वाट बघत होती. मग आम्ही आल्यानंतर अगोदर मारायला सुरुवात केली की तुम्ही त्याचा डब्बा खाल्ला. म्हणलं तूच दिलेला डब्बा, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे. त्याला घरी पाठवलं, आम्हाला असं वाटलं की आराम करावं. त्याला उष्टमाष्ट दिलेलं होतं म्हणे, ते तुम्ही खाल्लं. म्हणलं हे तर तुला कळायला पाहिजे होतं की आज तू आम्हाला जी शिक्षा करते ही शिक्षा तुला असायला पाहिजे. जबरदस्त. तर आम्हाला आनंद वाटला तर मार खाण्यात. मला वैयक्तिक आनंद वाटला की म्हटलं तुला अशी शिक्षा मिळायला पाहिजे की तुझ्या मुलांनी उष्टमाष्ट खाल्लेलं आहे म्हणून. तर हा एक स्वभाव बनलेला असतो. आणि त्यावेळेस आम्हालाही वाईट वाटलं असतं की आम्ही उष्टमाष्ट खाल्लं तर कदाचित आपल्याला हा मार्ग मिळालाही नसता. वा मस्त. तर हा एक झाला स्वभावाचा भाग. आता जीवन जगताना प्रत्येकाने किती आनंदी जगायचं, कसं जगायचं हा वैयक्तिक भाग असतो. आणि हा जो सत्संग आहे याच्यामध्ये सगळा आनंद दिसतोय. तर आनंदी जीवन जगण्यासाठी लोक धडपड करतायत, पण त्यांना तो आनंद मिळत नाही. पैसा आहे, सगळं आहे, परंतु आनंद कसा घ्यायचा आहे जीवनाचा हे फार कमी लोकांना कळतं. तर आम्ही आनंदाच्या शोधात होतो आणि आनंदाच्या शोधामध्ये असल्यामुळे कदाचित इथपर्यंत आलेलो आहे आपण. तर एक माझा आत्ताचा अनुभव जो आहे, एक मी माहूरला गेलो होतो. माहूरला माझी एक 40 दिवसाची साधना झालेली होती. तर त्या साधनेमधनं म्हणजे दैवी शक्ती ज्या काही देवता आपण जे म्हणतो त्यांची शक्ती जी काही आचाट आहे त्याचे अनुभव मी काही घेतलेले आहे. तर ते मी सांगतो तुम्हाला. आता तर परमेश्वराचा झालेलो आहे मी, परंतु अगोदर जे की देवाची जी साधना करत होतो तर त्या साधनेमधनं मला काही जे अनुभव मिळालेले, मला तर आपण फिजिकल जे अनुभव म्हणतो ना, वैयक्तिक अनुभव, ते नुसतं कोणी सांगणं आणि अनुभव देणं हा भाग वेगळा आहे. तर अनुभव जो आलेला आहे, तर माझी साधना जशी जशी होत होती तर तिथे असाच एकांत होता आणि त्या मातोश्रीच्या बाजूला ते जंगलामध्येच मी थांबत होतो 40 दिवस. तिथं विष्णू कवी म्हणून मठ आहे, त्या मठामध्ये मी 40 दिवस थांबलो. आणि फक्त मला ते माहूर देवीचा मंदिराचा कळस दिसत होता, तेवढं ते मला संरक्षण होतं. बाकीचे तिथे 2-3 लोक होते तर ते घरामध्ये झोपत होते. सुरुवातीला 8-10 दिवस मला फार वेगळं वाटलं आणि त्या लोकांनी सांगितलं इथं मोठ्या मुश्किल 8-10 दिवसच लोक राहतील. त्या हिशोबाने माझ्याकडनं पैसे व्यवस्थित घेऊनही टाकले होते त्यांनी. त्यांना माहिती होते की 8-10 दिवसापेक्षा व्यतिरिक्त कोणी इथं राहू शकत नाही आणि हे 40 दिवस म्हणतात ते शक्यच नाही. परंतु मला जसा जसा उल्हास येत गेला तिथं राहण्याचं, एक योगायोगाने त्यांच्यापैकी एक सेवकही मला मिळाला. मला विहिरीचं पाणी काढून देणं, व्यवस्थित माझी सेवा करणं, मला मंदिरावरती घेऊन जाणं, दत्त मंदिरावरती घेऊन जाणं, तिथून रात्री संध्याकाळी घेऊन येणं. तर हा जो प्रवास झाला तर त्याच्यातनं मला खूप आनंद मिळत गेला. आणि निसर्गाच्या वातावरणामध्ये एक स्वभाव आहे की आपल्याला आनंद सगळ्यांनाच मिळतो, परंतु आनंद घेण्याची एक इच्छा पण पाहिजे. तेवढं आपलं ह्या ताईंनी जसं 20 दिवस इथे येऊन साधना केली तर ते धैर्य पण पाहिजे असतं. नाही तर भीती वाटते म्हणून किंवा स्वतःचं संरक्षण काही जणांना खूप स्वतःच्या जीवाचीच पडलेली असते, तर त्या गोष्टी मग होत नाही. तर तिथले जो अनुभव आला तर मी काय देवतेला प्रार्थना केली की मला जर का थोडाफार अनुभव द्यायचा असेल तर भीतीदायक देऊ नका. काही स्वप्नामध्ये किंवा असं काही घ्यायला नाही पाहिजे. मला वादत गाजत की असं असलं
चांगल्या पद्धतीने कोणी समोर असलं आणि त्याच्यातनं मला काही अनुभूती मिळाली तरी मी भाग्य समजत. योगायोगानं तसंच झालं. ते सोनईचे हरिहरानंद स्वामी म्हणून आहे, तर त्यांचं यज्ञेश्वर महाराज म्हणून त्यांचा नातू ते वाजत गाजत ते सोनेवरून तिथपर्यंत आले होते माहूरला आल्यानंतर सकाळी सकाळी मी स्नानाला गेलो आणि त्यांची ती दिंडी तिकडे गेली मातृतीर्थ स्नानासाठी. ते स्नान वगैरे करून ते तिकडनं यायच्या अगोदर त्यांच्यापैकी एक शिष्य येतो आणि मला म्हणतो, म्हणजे त्या फॅमिलीला विचारतो इथं रवी देशपांडे कोण आहेत. त्यांचा माझा काही संबंध नव्हता, पण ते नाव घेऊन विचारत होते इथं रवी देशपांडे कोण आहे. ते म्हणे ते देशपांडे आहेत, ते रवींद्र आहेत ते आम्हाला माहीत नाही, पण ते तिथं बसलेले. नंतर मग ते माझ्याकडे, रवी देशपांडे तुम्ही? म्हटलं हो. म्हणे तुम्ही कुठले? मग मी सांगितलं मी औरंगाबादचे नाही हो म्हणते मी. म्हटलं मी आता औरंगाबादला राहतो तर औरंगाबादचा. नाही तुमचं गाव कोणतं? म्हणलं सिंदखेड राजा. बरं, वडील कुठं राहत होते? म्हणलं देळगाव राजा. तुम्ही देळगाव राजाचे? मला स्वामीजीने सांगितलं देळगाव राजाचे ते म्हणून आणि ते त्यांना पूजेची तयारी करायला सांगा. म्हणजे आपण, माझा भाव जो होता की मला एखाद्याची पूजा करायला मिळायला पाहिजे, त्या अनुषंगानं देवतेची पूजा मिळायला पाहिजे, तर मला तो निरोप आला की तुम्ही पूजा करा. माझ्याजवळ कोणतं साहित्य नव्हतं पूजेचं, की मी काय पूजा करू. मग मी आता जिथं बसलेलो होतो त्या समाधी पुढे म्हणलं ए बोलू नका रे, इकडे येऊन बसा, खाली बसा. तर विष्णू कवी दास महाराजांची जी समाधी होती तिथे, समाधी आहे तिथे विष्णुदास महाराजांची, त्यांनी जे आरत्या वगैरे ज्या रचलेल्या आहेत विष्णू कवी महाराजांनी, तर त्यांचं खूप मोठं साहित्य आहे. तर तिथे बसलेलो होतो मी. मला आता मी काय पूजा करू, माझं तर काही साहित्य नाही. मी देवाला प्रार्थना केली, म्हटलं आता बाहेर निघावं, म्हणून आता काहीतरी फुलं गेलं तोडून आणू आणि ते वाहू, दुसरं काय पूजा करणार. तर जास्तीत जास्त 5 मिनिटात माझ्याकडे पूजेचं ताट घेऊन आली एक मॅडम. आणि त्या मॅडम मी सांगितलं की हे ते महाराज येत आहे तर तुम्हाला पूजा करावं लागेल. म्हटलं ते महाराज पण तुमचा मुलगा आहे त्याला सांगा ते पूजा करायचं वगैरे काय ते. नाही ते काय झोपलेलं ते काही उठत नाही म्हणे, तुम्हाला पूजा करणे. म्हणजे मनोकामना आपण जी व्यक्त केली ती प्रत्यक्षात आपण अनुभवतो. तर याचं उदाहरण आहे. नंतर ते स्वामीजी आले, नंतर ते मला म्हणले आमची पूजा करून घ्या. मग जे काही सगळं साहित्य आलं, त्याचा हार आला, नारळ आलं, सगळं आलं साहित्य. जसं की परवा गुरु महाराजांनी आम्ही गुरुमंत्र घेतलं, यांनी साहित्य तयार केलं की यांना आदेश केलं की यांचं पण पूजेचं साहित्य करा. आमच्याजवळ कुठं का, आम्ही आलो, आम्ही म्हणजे तो भावच नव्हता ना. तर तिथे ती मला पूजा त्यांच्याकडनं करून घेतली. त्यांनी पूजा झाली. त्याच्यानंतर ते बाहेर निघताना परत मला निरोप पाठवला त्यांनी की तुमचं जी साधना आहे ती कंप्लीट झालेली आहे, पूर्ण झालेली आहे आणि संध्याकाळी तुम्ही आम्ही जिथं थांबले तिथं या. हा त्यांचा बोलावा होता मला. संध्याकाळी मी नेहमी दर्शनाला जात होतो परत रेणुका मातेच्या. मी दर्शनाला गेलो तर तिथं मला एवढा पेढा दिला. रोज मला एक ना एक नारळ देत होतो. मी एक दिवस म्हणलं ते पुजाऱ्यांना, मला रोज नारळ कसं काय द्यायला लागले तुम्ही? ते म्हणे आम्ही कुठं देतो म्हणे, आम्हाला आदेश असला तर आम्ही देतो म्हणे, ती बुद्धी सुचते म्हणे आम्हाला. म्हणजे ठीक आहे. तर त्या दिवशी मला एवढा पेढा दिला, जवळपास अर्धा 1 किलो पेढा असेल. म्हणलं हा पेढा मी काय करणार आहे का, तुम्ही रोज नारळ देता, पेढे देता, काय असेल ते आम्हाला माहिती नाही. कारण मला तिकडे बोलावलेलं होतं. मग तो पेढा घेऊन मी तिथे गेलो, म्हणजे त्या लोकांना तो प्रसाद मिळणार होता. तर तो प्रसाद त्यांना दिला, तिथे तो सत्संग झाला. तर हा एक अनुभव आहे. दुसरा अनुभव माझा, मी आता परवा बासरला गेलो होतो. माझा एक आश्रम इथे गोलडगाव रोडवरती. तर गोलडगाववरती रोडवरती जो आश्रम आहे सरस्वती दृष्टी फाउंडेशन ह्या नावाने आहे. तर त्या आश्रमात एक मला वैयक्तिक असा विचार आला की आपण जाऊन इथून पायी जाऊन आपण सरस्वती मातेचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि तिच्या हे नाव जे आपण दिलेलं आहे
ह्या मातेचा आपण आशीर्वाद घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वाद घेऊन मग मंदिराची स्थापना वगैरे जे काय करायचं तो उपक्रम त्यांच्या आदेशाप्रमाणे व्हायला पाहिजे. तर आम्ही तो प्रवास मी माझ्या आश्रमापासून चालू केला. त्या प्रवासामध्ये गोरठा म्हणून गाव आहे मुदखेडच्या अलीकडे. त्या गोरठ्यामध्ये त्या मंदिरात दासगणू महाराजांचं खूप मोठं साहित्य आहे त्या गोरठ्यामध्ये. त्यांची एक समाधी दासगणू महाराजांची. तर म्हणजे एक महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मी थोड्याशा. तर दासगणू महाराजांची तिथे समाधी तिथं म्हटलं आता संध्याकाळची वेळ झाली, आपण इथं मुक्काम करू. गावामध्ये जाण्यापेक्षा शक्यतो मी मारुतीचं मंदिर किंवा असं एखादं मंदिर वगैरे बघत होतो मुक्कामासाठी. तर त्या मंदिरात गेल्यानंतर मला म्हणजे मंदिरात जाण्याच्या अगोदर ते जे लोक काम करणारे ते गावात जे जाणारे मला म्हणे इथं मंदिरात काम चालू आहे, तुमची राहण्याची व्यवस्था काही होणार नाही, तर तुम्ही इकडे काही येऊ नका, तुम्ही तुमचं दुसरीकडे बघायला पाहिजे. म्हणलं ठीक आहे ना. तर मंदिरात गेल्यानंतर मग काय मला चालणं थोडं मुश्किल झालं होतं त्या दिवशी, कारण जवळपास 45 किलोमीटरचा प्रवास झालेला होता. तर मंदिरात गेल्यानंतर तिथं थोडी आरतीची वेळ झाली, मग आरती वगैरे झाली. त्यानंतर ते नांदेडकर महाराज म्हणून त्यांचे मोठे कीर्तनकार आहेत, त्यांचे यूट्यूबवरचे वगैरे भरपूर साहित्य आहे, तर ते तिथं होतं. पण ते एका सेवकाने मी रस्त्याने पायी येताना मला बघितलं होतं. तर त्यांनी महाराजांना सांगितलं की यांना मी पायी येताना पाहिलेलं आहे आणि त्यांची अवस्था थोडीशी वेगळी दिसते, यांना विचारा बघा म्हणे तुम्ही काय तुमच्या पद्धत. मग त्यांनी माझी विचारपूस केली. मग मी त्यांना सांगितलं असं असं आहे, इकडं बासरला चाललेलं. मग त्यांनी काय त्यांच्या किचनमध्ये सूचना दिल्या, काही माझी झोपण्याची व्यवस्था केली. झोपण्याची व्यवस्था मला असं म्हणाले ते स्वामी की AC रूम सगळे काढलेले आहेत आमचे, सगळं काम चालू येतं, पण ही रूममध्ये कूलर आहे, तरी एक रूम आहे आणि तुम्ही इथे आराम करा आणि मी आता नांदेडला जातो. पण मी आज मुक्काम करून आरामाला तुमचं चाललंय, मी ओट्यावरही झोपू शकतो. नाही 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 काय आराम करा म्हणजे काही भरपूर थकलेले म्हणून. त्यांच्यासोबत जेवायला घेतलं, शिरा वगैरे बनवायला लावला त्यांनी. म्हणजे आपण जर का एखादा उपक्रम हाती घेतला चांगल्या मार्गानं तर सगळी व्यवस्था ईश्वर करत राहतो, सांगण्याचं उद्दिष्ट माझं हे. तर असे अनुभव. आणि त्या दिवशी एवढा प्रवास झाल्यानंतर मोठ्या मुश्किलीने 3 घंटे मला झोप आली असेल. कारण काय की त्यांनी मला तो पूर्ण आश्रम दाखवला एका त्यांच्या त्या मॅडमनी. आणि ते दर्शन जे झाल्यानंतर ते साहित्य त्यांचं बघितलं मी. नंतर त्याची माहिती मला मिळाली की दासगणू महाराजांनी हे साहित्य कसं लिहिलं, काय काय नाही, त्यांचे किती ग्रंथ आहेत. ते सगळं पाहून मी अवाक झालो की काय विद्वत्ता असू शकते. तर त्या भगवत सरस्वती मातेची जी आपण विद्यादेवता म्हणतो त्याचं प्रत्यक्ष दर्शन मला तिथं झालं. म्हणजे आपण काय करतो जनरली जातो मूर्तीचं दर्शन घेतो, परंतु त्यांचं जे कार्य आहे ते कार्य मला त्या दिवशी तिथं दिसलं. ज्यावेळेस ते माझ्या लक्षात आलं, जवळपास 2:30-3ला मला जाग आली असत. नंतर मग मी तो एक का असेल तो भाव मला कळत नाही, परंतु मी रडत बसलो की हे एवढं साहित्य आहे तर हे प्रत्यक्ष मातेचं दर्शन आहे. त्याच्यानंतर मग मला नंतर बासरला दर्शन झालं. जाताना मग मी काय की विचार केला की यांची अनुमती घ्यायची आपल्याला, या सरस्वती मातेची, की आपण मंदिर स्थापन करायचं. तर यांचा होकार घ्यायचा किंवा नकार असेल तर हे कसं कळलं आपल्याला. म्हणून एक मनात मी विचार केला की आपल्याला जर ह्या मंदिरामध्ये विणा घेऊन जर का कोणी दिसलं, मग भरली की खेळण्यातली विणा असो, पण तो जर का ती दिसली तर आपण यांचा होकार आहे असं समजू. तर मी माझा तिथं जवळपास 7-8 दिवस मुक्काम केला मी योगायोगाने. मग माझ्या लक्षात आलं की 11 तारखेला आपला वाढदिवस आहे, आपण कशाला इकडं तिकडं जायचं, आपण वाढदिवस इथं साजरा करू मातेच्या चरणी आणि मग आपला प्रवास करू पुढचा. तर 5 ते 6 दिवस निघून गेले. तर मला कोणतेच, नंतर मी ते दुकानात बघितले की इथं थोडं खेळणीमध्ये आहे का ही विणा वगैरे ती. पण नंतर माझा असा दृढ निर्णय झाला, म्हणजे मानस झाला की आपल्याला मातेचे की
मग होकार नाही आहे. पण नंतर मग महाशिवरात्र आली. महाशिवरात्रीनंतर सोहळा चालू झाला. त्या सोहळ्यामध्ये काय झालं, त्या दिवशीचे कार्यक्रम त्यांनी वाढवलेले होते. तर 1 घंटा कार्यक्रम वाढला. तर ज्यावेळेस ती आरती होती त्यावेळेस एक लहान मुलं मोठी मोठी विणा घेऊन आला त्या मंदिरामध्ये आणि ती विणा वाजवत बसला. तर त्याचा एक पूर्ण विणाचाच कार्यक्रम त्या दिवशी. नंतर ती मिरवणूक ठेवली. मग मी त्याला दर्शन घेतलं. मला मातेचा आपल्याला होकार आहे. तर अशा आपण ज्या ज्या काही इच्छा प्रकट करतो आणि ती देव त्यांची, जसं स्वामीजी म्हणाले की आपली फक्त इच्छा पाहिजे, तो देणार आहे, त्याला ते सगळं कळतं. तर हे अनुभव मला स्वतःला मिळालेले. तर हा झाला बासरचा अनुभव, माहूरचा अनुभव. अशी बाकीचे अनुभव थोडेसे वेगवेगळे चिल्लर आहेच. महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला. आणि व्यापारामध्ये जसं काल तुम्ही म्हटले बारगे साहेब की साहेबांचं खांदवे साहेबांचं संपत्तीचा काही अंदाज नाही. तसंच त्यांचा स्वभाव एक दरीत लक्षात आला, आनंदाचा काही अंदाज नाही. आनंदही भरपूर लुटतात. तर जीवनामध्ये नुसती संपत्ती असून हे महत्वाचं नाही, तर आनंद लुटता पण यायला पाहिजे. बरोबर. कारण ह्या गोष्टी ज्यावेळेस मी दुकानदारीमध्ये केलो, दुकानदारी म्हणजे आमची सुरुवात होती लोणावर सामान घेऊन जाण्याची. लोणावर किती सामान बसते, एखाद्या घरात सामान घेऊन जाण्याचे, घेऊन जावं एवढं सामान. परंतु जास्तीत जास्त 5 ते 6 वर्षामध्ये असे काही चक्र फिरले की मला दिल्लीहून मी ट्रक लोड मटेरियल मागवत होतो. तर आमचा मोठा व्यापार झाला. आणि एक दिवस असा आला की ते पैसे मोजायला वेळ नव्हते. आमच्या दिवाळीच्या पिरियडमध्ये आमचं हार्डवेअर पेंटचं दुकान होतं. तर दिवाळीच्या पिरियडमध्ये आम्हाला 1 महिना म्हणजे ना जेवण हे म्हणजे त्याचं भानच नव्हतं राहत. तर ते पैसे आम्ही काय करायचो, मग सुरुवातीला जोपर्यंत ग्राहकी कमी तोपर्यंत ठीक आहे. पण ज्यावेळेस दुकानदारी 12:30-1 वाजेपर्यंत चालायची, कारण आवर ग्राहकी जवळपास 11, 11:30, 12पर्यंत चालायची. नंतर मग त्याच्यानंतर दुकानाचे आवर वगैरे, तर याच्यामध्ये जो वेळ जायचा आमचा, तर आम्हाला ते पैसे मोजायला वेळच नव्हता राहत. मग आम्ही काय करायचो, ते 20 लिटरच्या बकेटा रिकामी झाली त्याच्यात पैसे टाकून देत होतो. तर नंतर मग आम्ही सगळे आमचे नोकर वगैरे सगळी नोकर 14 निर्माण. जो माणूस लोणार सामान आणतो दुकानदारीसाठी त्याच्याकडे 14 नोकर होते नंतर 6 वर्षामध्ये. तर त्याचा अनुभव घेतला. त्याच्यानंतर दिवस असे पालटले की हे सगळं निघून गेलेलं आहे. ज्यावेळेस सगळं निघून गेलं त्यावेळेस मग मला त्या सुखाचे अनुभव आलं की आपण किती मजेत होतो त्यावेळेस. पण त्यावेळेस जाणवलं नाही. त्यावेळेस फक्त काम करणं, मरमर करणं आणि याचे फोन त्याचे फोन. तर सुख हे आपण उपभोगता आलं पाहिजे आपल्याला. हे ज्यावेळेस दुःखात जातं माणूस त्यावेळेस कळतं. बरोबर. यांना लक्षात आलेले खांदे साहेबाला पैशासोबत सुख कसं उपभोगायचे. तर हा एक स्वभाव असला पाहिजे तर माणूस सुखी जीवन जगू शकतो. आणि प्रत्येकाला पैसा असला म्हणजे सुख आहे असंही नाही. सुख ह्या गोष्टी मान्यावर आहे. तर हा एक माझा अनुभव आहे की काही गोष्टी नंतर लक्षात येतात. तर जसा हा गोदावरीचा प्रवास ह्या पवित्र भूमीतनं झालेला आहे, तर नांदेडपर्यंत गेलेला आहे. नांदेडला माझा जन्म झालेला आहे. आज मी परत तिथून रिटर्न इथं आलेलो आहे पवित्र भूमीमध्ये. तर हे योगायोग आहेत. आणि 11 तारखेचा माझा जन्म आहे. तर 22 तारखेला अनुसरण दिलेलं आहे गुरुजींनी, उपदेश दिलेला आहे. तर 11 गुणीला 2 म्हटलं तर 22च होऊन जातं ते. इकडचा प्रवास सांगा, इकडं कसे आले तुम्ही? हा प्रवास त्यांना उत्सुकता ऐकायची. तर गुरुजींनी जे मला मार्गदर्शन केलेलं आहे, तर गुरुजींचं मार्गदर्शन मला त्यांच्यासोबत मी ते आहे त्या परिस्थितीत कुठेही जायला तयार राहतात. अगोदरचं नाव त्यांचं निसाळ गुरुजी, म्हणजे मी त्यांना गुरुजी म्हणतो. तर आताचे ते कृष्णदास मुनी आहेत. तर कृष्णदास मुनींचं
ते जसे जसे माझा जसा संपर्क होईल आणि त्यांना कुठे जायचं असेल, मग पांचाळेश्वरला जायचं असेल तर मग ते आहे त्या परिस्थितीत निघायची तयारी असते. तर आम्ही आता परवा दिवाळीच्या पिरियडमध्ये ते मला म्हणजे थोडंसं आयडिया आली की पांचाळेश्वरला जाणार आहे. मग आमचं बोलणं झालं, त्यांच्याकडे फोन नाही, काही नाही आणि कॉन्टॅक्ट करायचा थोडासा अवघड परिस्थिती होती, परंतु आमचा कॉन्टॅक्ट झाला. मग आम्ही पांचाळेश्वरला सोबत मग मी घेऊन गेलो त्यांना. मग कदाचित पांचाळेश्वरच्या मग त्या दिवशी माझी वापस येण्याची इच्छाच नाही झाली त्यांना सोडल्यानंतर. मी मुक्काम केला त्यांच्यासोबत. असे त्यांच्यासोबत जाळीचा देव झाला माझा, दत्त मंदिर झालं जालना, काजळ्याला गेलेले सुरुवातीला. आणि गुरुजींच्या बाबतीमध्ये एका याच्यामध्ये प्रॉपर्टीच्या डिलिंगमध्ये गुरुजींचं असं सहकार्य मिळालं मला की ती प्रॉपर्टी माझी की विकल्या जात नव्हती. यांनी एका व्यक्तीला सांगितलं की आपल्याला हे काम करणे म्हणून, देशपांडे साहेब ते माझे मित्र आहे म्हणून. वास्तविक आमचा फार काही संपर्क नव्हता तेव्हा. आणि समोरच्या व्यक्तीने की भाऊ यांच्याकडे बघून फक्त की ते काम झालं म्हणून समजा म्हणून तुमचं. नंतर ते प्रॉपर्टी बघितली त्यांनी, नंतर मला फोनवरती सांगितलं की ते प्रॉपर्टी आम्ही बघितली. दुसऱ्या दिवशी मला म्हणे की आता किंमत सांगा तुम्ही. मी म्हटलं की आम्ही तुम्हाला सांगितलेली किंमत 70-1 लाख रुपये. नाही 50 लाखाच्या वरती आम्ही 1 रुपया देऊ शकत नाही. म्हणलं ठीक आहे, 50 तर 50 डन. नाही थोडा विचार करून सांगा ना. ठीक आहे, 1 घंट्यानं विचार करून सांगा. 1 घंट्यानंतर मी विचार करून परत कोण विचार करणार, आम्हाला ती प्रॉपर्टी आम्ही वैतागलेलो होतो ऑलरेडी. तर ती प्रॉपर्टी त्यांनी म्हणे की ठीक आहे तुम्ही असं करा, आता मी तो फोनवरती बोलल्यापेक्षा मी फोनवरती सांगितलं ना, डन म्हणलं गुरुजी झालेले आमच्या घरच्यांशी बोलून. नाही म्हणून तुम्ही दुकानात येऊन सांगा, आपण व्यवहार व्यवस्थित बसून करू. दुकानात गेल्यानंतर मग त्यांच्या पद्धतीने, व्यापारी पद्धतीनं अगोदरच्या काय लायबिलिटी वगैरे त्या सगळ्यांनी त्या असतातच प्रत्येक स्वतः ज्याची प्रॉपर्टी त्याच्याकडे. ते सगळं बोलणं झालं. नंतर त्यांनी मला सांगितलं हा 1 रुपया हा इसार आपला. आम्ही 50 जे फोनवरती मी सांगितलं होतं त्यांना 50 लाख ते 1 रुपयावरती मी हो म्हटलो. नंतर ते मला म्हणे की आता व्यवहारामध्ये तुम्हाला काही बोलायचं आहे का. मला नाही काही बोलायचं. नाही आता जाऊ द्या म्हणते फोनवरचं, पण आपण आता प्रत्यक्ष बोलू. काय असेल येतं सांगा तुम्ही. मला आता एकदा शब्द गेलेला आहे आमचा, तर त्याच्यात काही चेंजेस नाही. मग त्यांनी ते डन केलं ते 50. मग त्यांनी म्हणे तुम्ही त्याने 24 कॅरेट दिसताय म्हणे आम्हाला. मिठी मारली, पाया पडले आणि इसार म्हणून 1 रुपया दिला. नंतर मी घरी आलो, डोक्याला हात लावून बसलो. म्हणलं काय भगवंता व्यक्ती आमच्या संपर्कात आणताय तुम्ही. आणि नंतर 15 दिवसानंतर परत त्यांचा फोन आला की अहो तुम्ही आपल्याशी व्यवहार केला, नंतर ते बोलले नाही काही नाही. म्हणलं तुम्ही इसार दिला आणि आता बाकीचं बघा म्हणलं काय करायचं. नाही या म्हणजे आणि जे काय असेल ते आपण पुढे जाऊ. दुकानात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं किती पैसे लागतील पेपर्स तयार करायला वगैरे. मी घेतली सांगितलं जो माणूस 1 रुपया देतो इसार, तर आपण काय बोला 50 लाखाच्या प्रॉपर्टी घेतलीत. मी 2 लाख रुपये सांगितले त्यांना. म्हणलं 2 लाख रुपये द्या म्हणलं, म्हणजे पेपर तयार करतो. ते MIDCची प्रॉपर्टी, त्याला पेपर भरपूर तयार करतात. नाही 5 लाख रुपये घ्या म्हणजे यांना मुनीमजी यांना 5 लाख रुपये द्या म्हणजे म्हणजे चला देव पावला. मग आमचे प्रश्न जे इकडं येताना आपलं जे फोन झाला वगैरे नाही सांगतो, हा प्रसंग सांगतो मग पूर्ण करा पहिला, लोकांना ती उत्सुकता आहे. तर ह्या प्रसंगामध्ये काय नंतर मग काय तो व्यवहार तर आम्ही केला. तो व्यवहार झाला 1.5 वर्षानंतर कंप्लीट. पण 1.5 वर्षापर्यंत त्या व्यक्तीने मला 35 लाख रुपये देऊन बसलेले होते आणि केवळ यांच्याकडे बघून ते पैसे दिले गेले. तर असे काही म्हणजे व्यक्तिमत्व असतं एखादं की त्यांच्या नजरेमध्ये तो साठा असतो, त्याच्यातनं इमानदारी दिसते, तुम्हाला सत्संग दिसतो, सगळ्या गोष्टी. तर त्या नजरेमध्ये
तुमची भावना जर का चांगली असेल तर त्याच्यातनं त्या गोष्टी समोरच्याचे लक्षात येतात. आणि त्या व्यक्ती आता कोणाच्या मार्फत जर काही व्यवहार झाला तर आपण त्याला पैसे देतो बाबा, हा एक प्रचलित प्रथा आहे. त्यांच्या माध्यमातून व्यवहार झाला की याला पैसे देऊन टाकावं. मी गुरुजींकडे पैसे द्यायला लागलो तर गुरुजी म्हणे पैसे अगोदर खिशातनं काढा. म्हणलं अहो राहू द्या काहीतरी, मला वाटलं एखादा माझं काहीतरी दागिना वगैरे द्यावं लागेल वगैरे. तर गुरुजी म्हणे फक्त 1 रुपया द्या. यांनी 1 रुपया घेतला आणि त्यांनी 1 रुपया दिला मला. आणि यांनी 1 रुपया माझ्यासाठी कुठं विडा, त्यावेळेस मला विडा काय वगैरे काही माहिती नव्हती, कुठेतरी विडा दिला होता आणि ह्यांनी परत पायपे जाऊन ते 1 रुपया तिथे टाकले. त्या एवढे आनंद म्हणजे ह्या सगळ्या संकटातनं काढणारा मार्ग म्हणजे हे कृष्णदास गुरुजी. म्हणजे एकीकडे आमचं सगळं चांगले होतं, एकीकडे ह्या ज्यावेळेस वाईट प्रसंग आले त्यावेळेस यांची पूर्ण मला साथ मिळाली. आता परवा गुरुजी आणि आम्ही पांचाळेश्वरवरून आलो. नंतर मग एकदा फार झालं ते एकदा भेटलो असेल आपण. नंतर मग गुरुजी इथं आले. आम्हाला माहीत नव्हतं गुरुजी कुठले काय नाही. मग इथून फोन आला यांचा की तुम्ही या बाबा. मग मी घरच्यांना सांगितलं की आपल्याला जावं लागणार इकडे नाशिकला. मुली माझ्या तिन्ही पण पुण्याला आहे. पुण्याला गेलो आम्ही. पुण्यावरून मग सगळ्या फॅमिलीने मला, माझी मिसेस, मुलाचं आत्ता लग्न झालेले, तो त्याची माझी सुनबाई, आम्ही सगळेजण 4 जण आश्रमात आलो. आश्रमात 1 दिवस मुक्काम केला सर्वांनी. नंतर मला इथं सर्वांनी सोडलं आणि हे 3 जण पुढच्या प्रवासाला गेले औरंगाबादला. तर इथलं वातावरण वगैरे पाहून आमचे घरचे पण सगळे प्रसन्न झालेले. आता ते कोणत्याही बाईला नवऱ्याला सोडून जायचं म्हणलं तर थोडंसं ते आणि त्यातल्या त्या सत्संगाला जायचं आणखीन वाईट वाटतं. सत्संगाचा मार्ग म्हणजे खूप मोठा दुःखाचा मार्ग आहे का काय, असं एक भावना निर्माण झाली की मला सोडून हे निघून चाललेले म्हणून. तर मला माझ्यासमोर आत्ताचा असा प्रश्न होता की आपल्याला इथं जर का आता मी ठरवलेलं होतं 40 दिवस मी बासरला काढणार, एक परत आता अनुष्ठान करू म्हणून आता मी निर्णय घेतला. नंतर मग मी म्हणलं आता एवढा सगळा सत्संग साक्षात परमेश्वर तिथं आहे, मग आता तिथं कशाला जायचं, आता इथंच 40 दिवस काढू आपण. तर आता मग शेवटी तर घरच्यांची परवानगी घेणंच आहे ना. उपदेशी जरी झालो मी तरी घरच्यांची परवानगी घेणार. आणि मला तो प्रश्न होता की घरच्यांना सांगायचं तर कसं सांगायचं. तर आजचाच फोन आहे की तुम्ही जिथं जाता तिथे मी येणार आहे. वा 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 वा. त्याच्यामुळे ते पण उपदेश घेणाऱ्याचे 100% हे आजच निश्चित झालेले. वा. तर आम्ही 40 दिवसासाठी 2 जण येऊ इथे आणि तुमच्या सगळ्या सत्संगामध्ये सामील हो, बाकीचा आनंद उपभोगू. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.